नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्वजण? आय होप मजेत असाल. मी श्रद्धा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी सकाळी तुम्हाला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ दिला होता, पण माझ्याकडनं तो डिलीट झाला स्टोरेजचा प्रॉब्लेम असल्यामुळं. आता चहा वगैरे घेतला आणि स्वयंपाकाला लागले होते. पण हेच दाखवत होते की कुकर कसं ओतू जातं आहे सारखं. आणि मागच्या वेळेस पण मे बी मी म्हटलं होतं तुम्हाला. मला वाटतं त्याच सांबार करण्याच्या वेळेस भरपूर सारं ओतू जाते आणि इथं मी घाबरले, कारण की अचानक शिट्टी झाली त्यामुळे. तर हेच गप्पा मारत होते. आज आहे दसरा. तर सर्वांना दसऱ्याच्या व विजयदशमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांचा दिवस छानच गेला असेल. आता प्रत्येकाकडे रिच्युअल्स वेगवेगळे असतात. तर आमच्या इकडे ना काही लोकांचे रिच्युअल्स असे होतात, जे की तुम्ही पाहू शकता. इथं माझा स्वयंपाक आवरला होता आणि गॅसकडे थोडं इग्नोर करा आणि फोन पण पकडायचा होता, त्यामुळे थोडासा हललेला आहे. पोळी बघा ना किती टम्म फुगली. त्यानंतर हार वगैरे ओवून देवघराला लावून घेतले त्या आणि दाराच्या चौकटीला जेल लावून घेतले, ते मी शूट केलेलं आहे. आणि पाहू शकता अशा रीतीने आमचा दसरा साजरा झालेला आहे. पोळ्या, भाजी, कुरडया, पापड, भात, दूध, इथं देवाचे नैवेद्य आणि भजे, हे आहे गुळवणी. त्यानंतर हे आहे आमटीचा कट, बघा कसला मस्त आला. तर बघा अशा पद्धतीने मी रेडी झाले. तर आहे ना, अशा प्रकारे इथं मी ना परडीचं सामान भरलेलं आहे. इथं पाहू शकता हे जे आहे ना ते परडीचं सामान भरलेलं आहे. आणि कशी दिसती आहे साडी नक्की कमेंट करून सांगा. मला जास्त ओव्हर वाटते कारण सवय नाही आहे. तर जाऊ दे, आता कधी घालणार ना, तर ठीक आहे. आता निघूयात, चला भेटूयात मंदिरामध्ये. रांगोळी वगैरे काढली, त्यानंतर गाड्यांची वगैरे पूजा केली. रात्री देवघरामध्ये पण ते सरस्वतीची आणि माझ्याकडे पुस्तकं होती त्याची पूजा केलेली आहे. आणि असं काहीसं आमचं देवघर दिसत होतं. खरं तर शूट करण्यासाठी जास्त वेळच मिळाला नाही. शॉर्टमध्ये पण थोडंसं शूट केलेलं आहे, तो पण तुम्ही व्हिडिओ नक्की जाऊन बघा, अजून डिटेलमध्ये समजेल. असा होता आजचा दिवस आणि हे आहे आजचे स्वयंपाकाचं ताट. तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.